मात्र पेंकरपाड्याबद्दल बोललं, नंबर 3ची जरी ट्रॉफी आली ना तरी त्यांचा उत्साह मोठा असतो. नंबर 3च्या 2ची असून दे 1ची असून दे, ट्रॉफी असते. मात्र कुठेही ट्रॉफी जर मारली पेंकरपाडा संघाने त्यांचा उत्साह मोठा असतो. त्यांच्या गावात त्यांची पालखी निघते, बँड वाजवतात त्या ट्रॉफी घेऊनच. मात्र इथे चॅम्पियन बनण्याची संधी आहे पेंकरपाडा संघाला. एका बाजूला चॅम्पियन संघ आहे. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू अरुण भोईर, पहिला चेंडू आत आणणारा, टप्पा पडल्यानंतर थोडासा आत येणारा चेंडू, स्लाइडली आत येणारा चेंडू, डॉटची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धावच्या रूपाने पाहायला मिळतोय. मनोज पहिला चेंडू मिस करतोय. मनोज मागच्या सामन्यात जास्त काही फलंदाजी करू शकला नव्हता, मात्र या फायनलच्या सामन्यात तो प्रयत्न करेल यात काही शंका नाही आहे. डावपेच माहिती आहेत, दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, नो डाऊट अबाउट इट. लॉंगाच्या मध्ये चेंडू निघून जातोय, सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. जिथपर्यंत ट्रॅव्हल होतं चेंडू इथपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन्ही मीरा भाईंदरचे संघ आहेत. नक्कीच यंदाच्या अंगामध्ये प्रथमच पेंकरपाडा संघ अंतिम सामना खेळतोय. आणि नक्कीच भगवान पाटील राईगावचे अध्यक्ष, आपल्या मंडळाचे सचिव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत त्या दोन्ही संघांना. सुरेख चेंडू हवेमध्ये, फटका फसतोय, चेंडू खाली जयेश आहेत आणि सुंदर झेल, अप्रतिम झेल टिपतोय, गडी बाद होतोय. परतावं लागेल मनोज पाटील यांना. गडी बाद, अगदी कमी वेळामध्ये हा गडी बाद होतोय. जयेश सुंदर झेल टिपला आणि मनोज बाद झाला. काय थिंकिंग असेल, काय टॅक्टिंग असेल, आणि प्रथम टॉस जिंकून जो बॅटिंगचा निर्णय घेतलेला ना तो कुठपर्यंत योग्य असेल पेंकरपाडा संघाचा. कदाचित हवेची साथ नंतर थोडीशी कमी लाभेल आणि त्या कारणास्तव त्यांनी कदाचित फलंदाजी करण्याचा तो निर्णय घेतलेला आहे. तर पहिल्याच काही चेंडूमध्ये धावा आल्या तर 2 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं तर 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत येईल इथे पेंकरपाड्याचा संघ ते देखील पाहणं फार मजेदार असणार आहे. मात्र घोडबंदरचा संघ बघितला आपण, प्रयत्न करेल यात काही शंका नाही आहे. नक्कीच मी मगाशी उल्लेख केला, 30 ते 35 धावा बांधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत पेंकरपाडा संघ. मात्र क्षमता देखील चांगली आहे, चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. घोडबंदर संघाकडे चॅम्पियन संघ आहे. अरुण आहे, जयेश आहे, अलंकार आहे. फुलटा चेंडू आहे, अगदी चांगला फटका फसतोय. पुन्हा एकदा जयेश दुसरा झेल टिपतोय. 2 गडी बाद, लागोपाठ 2 चेंडू 2 गडी बाद. सुंदर अप्रतिम गोलंदाजी अरुण भोईर यांची. जणू काय वाटलं तर षटकार आलं की काय, परंतु ज्या पद्धतीने जयेश धावला ना आपल्या डावऱ्या बाजूला, अप्रतिम कौतुक करायला हवं त्याचं. कारण जणू वाटलं तर षटकार होतं, मात्र त्याने झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. धावसंख्या स्थिरावले 2 या धावसंख्येवरती. शेवटच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. काय सुरुवात झाली होती, पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू 2 आली होती, तिसरा चेंडू आणि चौथा चेंडू लागोपाठ 2 चेंडू 2 गडी बाद झाले. हॅट्रिकला संधी अरुण भोईर यांना शुभेच्छा असतील. मात्र आजचा दिवस हॅट्रिक केली होती शशिकांत वर्तक यांनी, जबरदस्त 3 चेंडू 3 गडी बाद केले. मात्र पुन्हा तसंच तुम्हाला दिसेल का चित्र, अरुणला देखील संधी आहे. शुभेच्छा असतील अरुण भोईर यांना, हॅट्रिकसाठी शुभेच्छा असतील. मागच्या सामन्यातील हिरो उतरतोय हेमंत. आता चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले धावा बनावे लागतील. अरुण पुन्हा सज्ज. चेंडू हवेमध्ये बघायचं, चेंडू खाली, झेल पडतोय. अटॅकला संधी आली होती, थोडी चूक करते आणि नक्कीच इथे संधी प्राप्त करण्याची अलंकार आहेत. अलंकार तर यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला होता. कोण आहे तो? प्रवीण आहे मला वाटतं. यस, प्रवीण आहे. ज्या पद्धतीने अलंकाराचा उल्लेख केला, प्रवीण आहे. तशी शैली पाहायला मिळते. धावसंख्या 4 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू ऑफ साईडला टर्न झालाय. गडी बाद. ब्रायन मात्र चूक करत नाहीये. ब्रायन डिसोजा यांच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र आपण जाऊया इथे भारत राऊत यांच्याकडे. थँक्यू. या ठिकाणी बघा, नेहमीच वाघवीळ संघाचे अनेक खेळाडू आम्हाला सहकार्य करतात. त्यापैकी एक नाव भूषणदादा पाटील, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेम आम्हाला
सन्मान चिन्ह म्हणून दिलेले आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मोहनदादांना विनंती करतोय की आपण भूषणदादांचा शिवसन्मान या ठिकाणी करावा. डोक्यावर भगवा फेटा, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही या ठिकाणी त्यांना दिली जात आहे. नो चेंडू आहे, फ्री असेल. बघा, मायेची शाल, डोक्यावर भगवा फेटा, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा. ही आठवण नेहमीच भूषणदादांकडे राहील की पाणजू गावातून आम्ही काहीतरी नक्कीच नेलंय. थँक्यू भूषणदादा, धन्यवाद, तुझं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. एक मिनिट, 6 धावा. यस भारत राऊत. थोडंसं थांबवतोय. मी मेघदादाने यायचं आहे. मेघदादाचा सन्मान आहे, तानाजी पाटीलचा सन्मान आहे आणि ट्रॉफी पण त्यांना द्यायची आहे. बघा गण्या, सगळं करायचं तर थांब, घाई करू नको. अरे मी काय करणार, थांब ना, त्यांना सन्मान करणं आम्हाला गरजेचं आहे. षटकार मगाशी लागला गेला होता आणि त्या कारणासह धावफलक पुढे सरकलं गेलेलं आहे 12 या धावसंख्येवरती. काही सत्कार देखील बाकी आहेत. वाघबील संघ, अतिशय छान खेळ तुम्ही केलेला आहे आणि मेघादादा नो डाऊट जुनं जाणतं क्रिकेट. एकंदरीत 12 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर पाठीमागे चेंडू आला होता, मिस झाला होता. फलंदाज धावांची गती स्थिरावली आहे 12 या धावसंख्येवरती. फक्त एक षटकार आतापर्यंत बघितलाय या इनिंगमध्ये. मेगा फायनलचा सामना, मॅच बिटवीन घोडबंदर, मॅच बिटवीन पेंकरपाडा. आपण नंबर 3 ची ट्रॉफी देतोय. नंदूभाऊ आपण केल्या. चला, मी वाघवेल टीमला त्या ठिकाणी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये. नंबर 3 ची ट्रॉफी वाघवेल टीमला देतो आणि 3 सन्मान. मेघदादा गोंधले ऑल इंडिया 40+ अध्यक्ष आहेत, ठाणा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान. नंदू पाटील लेजेंडरी खेळाडू, ते देखील एक ऑल इंडिया खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान. आणि तानाजी पाटील यांचा देखील सन्मान आम्ही टॉस बॉक्समध्ये करतो आणि नंबर 3 ची ट्रॉफी देखील आम्ही त्यांना देतो एकत्रच. नंदूभाऊ या, तुम्हाला जायचं घाई आहे. थांबता तर थांबा. तानाजी भाऊ, 13 धावा झाल्यात, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. भोईर परिवार यांच्या वतीने या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. Yes, गजानन भोईर साहेब, आपण या आपल्या शुभाचे ट्रॉफी देतोय आपण. गजानन भोईर साहेब या, नंबर 3 ची ट्रॉफी तुमच्या. या 2 षटकानंतर धावसंख्या 13 धाव फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा षटक बाकी आहे कारण 3 षटकांचा सामना आहे. सत्कार केला जातोय. मी जातोय भारत राऊत यांच्याकडे. मेघदादा गोंधले, नंदू पाटील आणि तानाजी पाटील यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मेघदादा पुढे या. तानाजी भाऊ आपण देखील या पुढे. ट्रॉफी देखील त्यांना देतोय. पहिले सन्मान घ्या. चला प्लीज पटापट, त्यांना जायचं आहे, नाहीतर रस्ते बंद होतील. नंदूभाऊ पुढे या. नंदू पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शॉर्टकट सन्मान आहे ते, कारण त्यांना जायची घाई आहे. थँक्यू नंदूभाऊ, धन्यवाद, तुम्ही ते आलात. त्यांना तानाजी पाटील नेहमीच कृपा आशीर्वाद ज्यांचे आमच्यावर असतात. तानाजी भाऊ धन्यवाद, तुमचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर मेघनाथ गोंधळे, राजाभाऊ थांबा तुम्ही देखील. मेघनाथ गोंधळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रॉस बेड स्ट्रोक आहे, चेंडू जातो बॅक फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला. थोडंसं फंबल झाला होता, मात्र दुसऱ्या अटेम्पमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. 2 धावा कंप्लीट. फेकी खराब, 2च्या जागी मोजाव्या लागल्या 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या वाघवीळ टीमसाठी. क्रमांक 3 ची ट्रॉफी वाघवीळ संघ या स्पर्धेमधून उचलतोय. स्वर्गीय विजया विद्याधर भोईर स्मरणार्थ श्रद्धांजली चषक या स्पर्धेमधील नंबर 3 ची ट्रॉफी वाघवीळ मास्टर्स टीमच्या नावी. अभिनंदन टीम वाघवीळ. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. धन्यवाद भारत राऊत. धावसंख्या 17 पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंगमध्ये. अभिनंदन वाघबील
चांगला खेळ तुम्ही केलाय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद. जिथे क्षेत्ररक्षक उभा होता तिथेच चेंडू गेला आणि गडी बाद होतोय. 17 धावा झाल्यात, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तळगडाची माय माऊली दास रक्षणा करी पावली ती भक्तांच्या हाकेला धावली. आई माझी चंडिका, आई माझी चंडिका, चंडिका नवसाला पावली ना. आई माझी चंडिका, थँक्यू. आई चंडिका माता, आई कालिका माता, आई महिषासुरमर्दिनी माता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी देवी. आणि त्याच देवीचं आज बघितलं यात्रा आहे. ऑन साईडला अरुण भोईर आहे, चेंडूच्या खाली चूक करणार नाहीये. गडी बाद. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 17चा आकडा अजूनही बघितलं तिथेच थांबलाय. पेंकरपाडा संघ फक्त 4 धावा आल्यात या षटकामध्ये. माय माऊली दास रक्षणा करी पावली ती भक्तांच्या हाकेला धावली. आई माझी चंडिका, आई माझी चंडिका, थँक्यू. आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. बघा, या स्पर्धेमध्ये जरी हजर राहू शकले नाही तरी या पाणजू मास्टर्स वर्स नेहमी त्यांचे सदा आशीर्वाद असतात. मोहन बाबा गोंधळे, वाघबीळ मास्टर्सचे ते अध्यक्ष, आज ते या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने देखील 7,000 रुपये या स्पर्धेला पाठवण्यात आलेला आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान. मात्र मोहन बाबा नाही आहेत, मात्र त्यांचेच भाचा प्रशांत हा मोहन बाबांचा सन्मान स्वीकारतोय. हो, फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय चाललाय चाललाय. 6 धावांसाठी षटकार. तेवीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. मोहन बाबा गोंधळे यांचा सन्मान आहे. त्यांचे भाचे प्रशांत हा सन्मान स्वीकारतायत. प्रशांत हा सन्मान मोहन बाबांपर्यंत आपण पोचवावा. नवीन चेंडू फेकून द्या मैदानात लगेच. प्रशांत हा सन्मान आपण मोहन बाबांपर्यंत नक्कीच पोचवाल. थँक्यू, धन्यवाद मोहन बाबा. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. 23 धावा झालेल्या आहेत. 24 धावांचं आव्हान आहे. 24 धावा घोडबंदर संघाला पूर्ण करायच्या आहेत 3 षटकांमध्ये. मग 18 चेंडूमध्ये 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला, मेगा फायनलचा सामना आहे. थोडासा ब्रेक घेऊया, आपण डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा या फायनलच्या अंतिम इनिंग कडे आपण येऊया. डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. तेजकुमार राऊत, तेजकुमार राऊत प्लीज इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तेजकुमार राऊत प्लीज इथे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रत्येक षटकामध्ये 8 धावेची गरज आहे. या सामन्याला जिंकण्यासाठी घोडबंदर या संघाला, दोन्ही संघांना विनंती करतोय, सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. आज नशीब कोणता संघ आजमावणार, काय तो घोडबंदरचा संघ असणार आहे की काय तो पेंकरपाड्याचा संघ असणार आहे. परंतु ज्या पद्धतीने पेंकरपाड्या संघाने आज खेळ केला ना, पहिल्यांदा मीरा संघाला त्यांनी पराभूत केलं, दुसऱ्यांदा त्यांनी बघितलं आपण घोडदे संघाला, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा बघितलं नवगर संघाला पराभूत केलं आणि नुकताच बघितलं तर वाघबील संघाला त्यांनी पराभूत केलंय. म्हणजे 3 मोठ्या संघाला त्यांनी पराभूत करून इथपर्यंत पोहोचलाय पेंकरपाड्याचा संघ. क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि हेच दाखवलंय आज पेंकरपाडा संघाने. आघाडीची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. अलंकार तरे आणि अजिंक्य ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचा हिरा, टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलंय
या मैदानावरती ओपन क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय. तो अलंकार तरे सारखा क्रिकेटर आपल्याला विकेटवरती येत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण अजिंक्य. कैलास भाऊ एक मिनिट थांबतो. कैलास भाऊ आणखीन एक विशेष सन्मान चेतन भोईर साहेबांचा विनंती करतो. आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपला राहिलेला आहे. सन्माननीय आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व चेतनजी भोईर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समोर टॉस बॉक्स आहे, त्या टॉस बॉक्समध्ये येऊन आपला विशेष सन्मान. चेतन भोईर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला फ्रूट बास्केट हे देण्यात आलं होतं. थँक्यू चेतन. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जातोय. प्रदीपदादा भोईर यांच्या शुभ हस्ते चेतन मधुकर भोईर या संपूर्ण स्पर्धेला 16 संघांना त्या व्यतिरिक्त अधिक फ्रूट केळी आणि कलिंगड हे फ्रूट बास्केट चेतन भोईरनं दिलं होतं. थँक्यू, धन्यवाद चेतन. बघा मानाचा फेटा, शाळ, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा असलेलं सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला इन टू द गॅप. गॅपमध्ये चेंडू प्रयत्न केला तर विचारण्यामध्ये चेंडू अडत नाही. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. माऊली झाली कोल्यांची सावली, आम कोलीवाल्यांच्या हातला धावत आईनी. काय दणदणीत सुरुवात केली घोडबंदरने. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. थोडीशी मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा पुरेपूर फायदा घेतोय अलंकार तरे आणि घोडबंदरचा संघ. चौकाराने सुरुवात झाली. 20 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडूमध्ये अजूनही 20 धावेची गरज आहे. शशिकांत यांना तो पहिलाच चौकार मारलाय. आणखीन एक विशेष सन्मान प्रशांत शिंदे, त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे. आपला सन्मान आणि एक जबरदस्त चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगले क्रिकेटपटू त्यांचे वडील त्यांच्या मरणार्थ. बघा प्रशांत शिंदे हे आपल्याच गावातील एक नामवंत समालोचक जे हयात नाही आहेत, गंगाधर शिंदे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जे आपण थंड पेय प्रत्येक टीमला दिलं होतं ते संपूर्ण थंड पेय प्रशांत शिंदेनं दिलं होतं या स्पर्धेसाठी. त्याचा देखील विशेष सन्मान हा या ठिकाणी केला जातो. प्रशांत शिंदे यांना विनंती करतोय की आपण या प्रशाने लगेच. नक्कीच ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केलं तर सर्वांचं आम्ही इथं सन्मान केलेला आहे, मान सन्मान दिलेला आहे. पांजू गावावरती फार लोकांचं प्रेम आहे नक्कीच कोणाचं आणि चुकून राहिलं फार असेल क्लोज संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत, रिलेशन फार जवळचं आहे. त्या कारणास्तव बघितला हातभार देखील लाभला जातोय. कारण या पांजू म्हटलं की एक रिस्पेक्टेबल गाव आहे. नक्कीच कोणाचा सत्कार जर राहिला असेल तर कृपा करून समजून घ्या. भरपूर धावपळ आहे आणि नक्कीच वेळ देखील कमी होता. आणि मग नक्कीच मी म्हणत असतो पांजू गावात आहे बेट आणि पांजू गावातली माणसं आहेत मनाने शेट. आणि त्याबद्दल पांजू गावातलं मी 23 गावाबद्दल आपल्या आगरी माणसाबद्दल बोलतो. आपली सर्व आगरी माणसं प्रेमळ आहेत. धन्यवाद प्रशांत शिंदे. असंच प्रेम कायम राहू द्या. सुंदर ड्राईव्ह करतो, अगदी समोर ड्राईव्ह करतो, पंचांच्या बाजून चेंडू जातोय. 1 धाव 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. अजिंक्य आणि अलंकार तरे 14 चेंडू 13 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. का म्हटलं मी पांजू गावातील माणसं मनाने शेट आहेत. कारण बघितलं आपण त्यांचं तर फार मी म्हणेन जबरदस्त आहे आणि प्रेमळ असं मन आहे. आपण बघितलं तर 13 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. टॅप केला जातो चेंडू ऑफ साईडला, फक्त ड्राईव्ह केला जातोय. सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकले जाईल. बघितलं 9 या धावसंख्येवरती 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. इजा झाली का नाही शशिकांत प्रयत्न करत होता. पहिलं षटक संपलं गेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चौकार दिल्यानंतर स्वतःला कव्हर केलंय शशिकांतने. 9 धावा खर्च केल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. विकेटच्या बद्दल बोलायचं झालं तर पेंकरपाडा संघाचे गडी जास्त बाजवले होते, म्हणजे 6 गडी बाजवले होते आणि घोडबंदर संघाचा अजूनही एकही गडी बाद झालेला नाही आहे. कैलास भाऊ आपण गमतीचा विषय सांगतो. सकाळपासून CNG फुल करून आले होते शशिकांत वर्तक. बॉल प्रथम गोलंदाजी करून CNG संपलेली आहे. थकाव जाणवतो बघा त्यांना आणि पडले.
नाही पण तो या वयामध्ये इतकी चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर बघितलं इतका चांगला फिटनेस आणि प्रयत्न, मी त्यांचं कौतुक करेन, यात काही शंका नाही आहे. नक्कीच नक्की त्यांनी आज हॅट्रिक देखील केलेली आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. दीपक गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शशिकांतच्या नंतर दीपक यांना प्राधान्य देण्यात आलंय. वळले होते फलंदाज रिव्हर्स खेळण्यासाठी, ओळखलं होतं कदाचित गोलंदाजाने. डावपेच माहिती आहेत कारण हे आजूबाजूचे जे गाव आहेत, लक्षात ठेवा. अजिंक्य तरे यांच्या माध्यमातून षटकारासाठी घोडबंदर या संघासाठी प्रेमनाथ पाटील यांच्या मार्फत षटकारासाठी अजिंक्य तरे यांना बघितलं आपण. 500 पारितोषिक आहे. पैसा लागलाय या ठिकाणी. बघायचं आहे कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ पराभूत होतोय, कोणता संघ आपल्या घरामध्ये ट्रॉफी घेऊन जातोय, कोणता संघ पुढे येतोय ते पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, थोडासा रोटेट केली जाते फिल्डिंग ऑन साईडला. यंदाच्या अंगामध्ये प्रथमत अंतिम सामना खेळतोय पेनकरपाडा. मात्र नक्कीच चॅम्पियन संघ घोडबंदर संघ चॅम्पियन संघ आहे. मात्र नक्कीच तिथे संधी आली होती पेनकरपाडा संघाला चॅम्पियन बनण्याची. यॉर्कर चेंडू होता, खोलवर चेंडू होता. नक्कीच ड्राईव्ह करतो चेंडू, खालचा चेंडू होता. ड्राईव्ह केल्यानंतर 1 धाव, 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये कॉलबॅक करतो थांब म्हणून. धाव संख्या 12, 24 धावांचं आव्हान आहे. अर्धी धावसंख्या झालेली आहे. 12 धावा झाल्या आहेत. 12 धावांच्या अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू. 12 झाल्यात, 12 हवेत, 10-12 म्हणजे 10 चेंडूने 12 धावेची गरज आहे. 10 चेंडू 12 धावेची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य तरे. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय जिथपर्यंत तिथपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. अजिंक्य तरे कोण विसरणार आहे. आठवा ते घोडबंदरचं मैदान, पाठीमागे जा. एका चेंडूमध्ये जेव्हा धावा होत्या तेव्हा ते बघितलं चौकार देखील त्यांनी ठोकला होता. ती देखील एक मोठी आठवण आहे. यस, अलंकारची जर विकेट काढली तर सुहास यांच्या माध्यमातून 500 पारितोषिक आहे. लक्षात ठेवा, अलंकारची विकेटसाठी हे पारितोषिक लागलं गेलेलं आहे. 11 धावेची अजूनही गरज आहे. 13 धावा झाल्यात. 9-11. ऑन साइडला षटकार, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या चेंडूची वाट बघत होते अलंकार तरे. कधी तो शॉर्ट चेंडू मिळतोय आणि कधी मी बाहेर पाठवतोय. षटकार आलाय आणि षटकाराने बघितलं आपण चित्र पालटलंय. धावसंख्या पुढे सरकलं गेलंय. 19 या धावसंख्येचा अजूनही फक्त बघितलं तर 5 धावेची गरज आहे. 8 चेंडू 5 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये. एक चौकार ठोकलाय अलंकार तरेने, एक षटकार ठोकलाय अलंकार तरेने आणि त्या कारचा टॉप फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय घोडबंदर संघ. स्क्वेअर कटचा प्रयत्न पंच नाकारतायत. डॉट चेंडूची सांगता संपली जाते. 7 चेंडू अजूनही 5 धावेची गरज. सामना संपलेला नाहीये. 7-5, 7 चेंडू 5 धावेची गरज आहे. विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे. ऑन ड्राईव्ह मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. त्या कारणाचं ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. धावसंख्या झालेली 20 अजूनही 6 चेंडू आणि 4 धावेची बरोबर गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. थोडंच थांबवतोय. आणखीन एक सन्मान त्या ठिकाणी हरेश गायकर यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. कारण त्यांच्याकडून देखील एक तांदळाची गोण, 30 किलोची तांदळाची गोण ही हरेश गायकर यांनी दिलेली आहे. ती देखील चांगले तांदूळ होते. कीर्ती कंपनी तांदूळ खूप महाग असतात. तर हरेश गायकर यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हरेश गायकर यांना विनंती करतोय आपण या. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे आणि गरज असताना स्ट्रायकिंग एंडला कोण आहे. स्ट्रायकिंग एंडला टेनिस क्रिकेटचा हिरा, ज्याने की पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार ठोकला होता, तो अलंकार तरेसारखा खेळाडू पाहिला. हेमंत येतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला सामना संपेल की काय. फायनल जिंकले
घोडबंदर संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, परंतु पेंकरपाडा संघ तुम्ही देखील छान खेळ केला आजच्या दिवसामध्ये. दुसरं पारितोषिक तुम्ही देखील पटकावलंय. या मैदानावरती अभिनंदन असेल तुमचं. डीजे थांबूया आपण, डीजे थांबूया. हरेश गायकर, अभिनंदन टीम घोडबंदर. हरेश गायकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हरेश गायकर. त्यानंतर अंकुश मोरेश्वर भोईर यांना देखील या ठिकाणी विनंती करतोय वर यायचं आहे. त्यांच्याकडून देखील 2,500 रुपये या स्पर्धेला दिले गेलेले आहेत. हे प्रतिनिधी करेल ते पटकन. हरेश गायकर आपण टॉस बॉक्समध्ये या. एक तांदळाची गोण हरेश गायकरनं आमच्या या स्पर्धेसाठी दिलेली आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. हरेश गायकर. डिव्हियन कॅमेरामॅन टॉस बॉक्समध्ये आपला कॅमेरा वळवावा. नाही, फक्त एक सन्मान फक्त घेतो, खाली उतरव. थँक्यू हरेश गायकर यांच्याकडून 30 किलो तांदळाची गोण या स्पर्धेला दिली गेलेली आहे, मास्टर स्पर्धेला. त्याबद्दल हरेशचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अंकुश मोरेश्वर भोईर याने देखील वर यायचं आहे. अंकुश मोरेश्वर भोईर. चला या डीबीएन कॅमेरामॅन या आपण समोर. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं खुर्च्या घेऊन या, खुर्च्या घेऊन या सगळ्या. हमारी बाजी को जीतना हमें आता है. स्टंप आणा दी प्लीज. स्टंप घेऊन या. स्टंप थांब 1 मिनिट. प्रवीण थांब ना, कुठे झाला? अरे थांब 2 मिनिटं थांब. कॅमेरा सेट होते रे. 2 मिनिटं थांब. थांब. सन्मान घे आणि जा. सन्मान घेणं हवा असेल जा. फक्त 2 मिनिटं थांब. कॅमेरा फक्त सेट होते इकडे. 2 मिनिटं. दिलीप भाई मी सन्माननीय विद्याधर भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण प्रवीण म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. बघा प्रवीण म्हात्रे यांच्याकडून नेहमीच सहकार्य लाभलं गेलेलं आहे. याच टुर्नामेंटसाठी प्रवीणनं संपूर्ण सन्मान चिन्ह, त्यानंतर एक पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्सला ड्रेस देखील प्रवीणनं दिलाय. त्याबद्दल प्रवीणचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजन घे ना पटापट सर. अरे बाबा मक्षीन करते प्रवीण धावाचं आहे. त्याची पाहुणी येते घरात दिसते नाही त्याला. विद्याधर भोईर यांना विनंती करतोय की आपण प्रवीण म्हात्रे यांचा सन्मान करावा.
हे घे. ही संपूर्ण सन्मान चिन्ह प्रवीण म्हात्रेंनी दिलेत. त्यांचा विशेष सन्मान पांडू स्पोर्ट्स मास्टर्स यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. फेटा त्या ठिकाणी प्रवीण म्हात्रे यांना परिधान केला जाईल. चला प्लीज थोडंसं कॅमेरा खाली लावलं चालेल रे. चला फोटो घ्या. प्रवीण म्हात्रे यांना थोडीशी घाई आहे, जायचं आहे, त्याच्यामुळे हा सन्मान त्यांचा मी या ठिकाणी उरकतोय. थँक्यू प्रवीण, धन्यवाद. नेहमीच सहकार्य असतं. असेच प्रेम, असेच आशीर्वाद पांडू मास्टर्सवर तुझे राहू द्या. मॅन धन्यवाद. संपूर्ण सन्मान चिन्ह आपण जे पाहतोय हे संपूर्ण सन्मान चिन्ह प्रवीण म्हात्रे यांनी दिली होती. थँक्यू प्रवीण. हे पाणी द्या, पेनकरपाडा टीमला पाणी द्या. पाण्यामध्ये आपला गाव आहे, पाण्याची कमतरता कोणाला पडता कामा नाही. हे चहाचं काय झालं माहिती आहे, दूध संपलं, हे लफडं झालं. त्यानंतर आमचे साथी समालोचक कैलास पाटील, नेहमीच कैलास पाटील आमच्या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी येत असतात. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. कैलास पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कैलास पाटील थँक्यू. मी प्रदीप भोईर, आपण कैलास पाटील यांचा सन्मान करावा. एक दिग्गज समालोचक, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, यांचा आवाज आपण DD स्पोर्ट्सला देखील ऐका आहे. VVPL वसई विरार प्रीमियर लीगला आपण आवाज ऐकला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा वानखेडे स्टेडियमला देखील ज्यांचा आपण आवाज ऐकला, ते एक नामवंत समालोचक कैलास पाटील यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय पांडू मास्टर्स यांच्या वतीनं. त्यानंतर सन्मानित केले जात आहे आमचे ऑफिशियल्स, जे आमचे पंच आहेत, त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. फ्लडलाईट असो वा स्पॉट, त्या ठिकाणी सन्मान केला जातोय आमचे ऑफिशियल्स. दोन्ही आमचे ऑफिशियल्स महेंद्र शिंदे सर